श्री स्वामी समर्थ. MPSC UPSC अशा अवघड परीक्षांचा क्रम खूप मोठा आहे. पूर्वपरीक्षा, मेन परीक्षा आणि इंटरव्ह्यू असे 3 स्टेजमध्ये या परीक्षा असतात आणि ह्या परीक्षा खूप अवघड असतात. या परीक्षांसाठी अभ्यासाबरोबर कलेचीही जोड पाहिजे. त्यासाठी आपल्याला सरस्वती बीज मंत्र म्हणायचा. हा मंत्र म्हटला असता बुद्धी तल्लख होते, तोतरेपणा कमी होतो. त्याचबरोबर परीक्षांसाठी विशेष सेवा करायची आहे. 21 दुर्वा प्लस 2 रुईची फुले हातात, पांढऱ्या रुईची फुले हातात घेऊन त्यावर किमान 1 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा आणि परीक्षेला जाताना हे लाल कपड्यात किंवा लाल कागदातच बंद करून सोबत ठेवावे. एकदम छोटासा लाल कागद घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये हे ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही जर परीक्षा हॉलमध्ये गेला तर इतर वस्तू घेतल्या तर ते कॉपी समजलं जातं. त्यामुळं कागद, कपडा हा खूप छोटा असावा आणि बँचच्या उजव्या साईडला तुम्ही ठेवला तर तुम्हाला ते परीक्षा हॉलमध्ये कोणी काही बोलणार नाही. शक्य असेल तर 1 वेळा रामरक्षा स्तोत्र व 1 वेळा मारुती स्तोत्र रोज वाचावे. रामरक्षामधील 1 ते 9 स्तोत्रच वाचावीत आणि 1 वेळ मारुती स्तोत्र वाचावे. ह्याला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. नक्की तुम्ही ही सेवा करावी. विद्यार्थ्यांना जर ही सेवा करता नाहीच आली काही अडचणींनी तर आईवडिलांनी केली तरी चालते. दररोज सकाळी 1 माळ गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राच्या 11 माळी जप केल्याने सुद्धा खूप प्रमाणात अडचणी कमी होतात. रोज 108 वेळा तरी गायत्री मंत्र म्हणावा. आईच्या उजव्या अंगठ्यावर 3 पळी पाणी टाकून ते तीर्थ म्हणून प्राशन करावे. आईचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोणतंही काम अवघड राहत नाही. सगळी कामं आपल्याला सोपे होतात. मग पेपरच्या दिवशी आपण रोज आईवडिलांच्या पाया पडून पेपरला जा. तुम्हाला कधीच पेपर अवघड जाणार नाही. केलेला अभ्यासही लक्षात राहील. कोणत्याच कामामध्ये आपल्याला अपयश येणार नाही आणि तुम्ही प्रत्येक कामामध्ये कोणतंही काम करणार असाल तर तुम्ही प्रथमतः आपल्या आईवडिलांना नमस्कार करून बाहेर जायचं आहे आणि तीर्थ घेतलं तर अत्यंत सोपं तुमचं काम होऊन जाईल. शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी MPSC UPSC अशा कठीण परीक्षेमध्ये अभ्यासाबरोबर मंत्रांची सुद्धा साधनेची जोड लागते. त्याने आपल्या मार्गातील अडथळे कमी होतात. काही भरपूर दिवस परीक्षा देत असतात तर त्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नाही. त्यांनी सुद्धा ही सेवा केली तर नक्कीच यशस्वी होण्यासाठी हे खालील सेवा करायची आहे. रोज सकाळी अंघोळीनंतर एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात 3 बोटे बुडवून खालील सरस्वती मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र 1 माळ जप करावा आणि बोटे 108 वेळा तुम्ही सरस्वती मंत्र बोलत असताना तुमची हाताची 3ही बोटे पाण्यामध्ये बुडलेली हवी आहेत. सरस्वती मंत्र. असे परीक्षेसाठी भरपूर उपाय आपल्या ग्रुपवर आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल, जे सोपे असतील ते तुम्ही करावे. तुमच्या मुलांकडे जर वेळ नसेल तर तुम्ही आईवडिलांनी करावे. मुलांनी केले तर अतिउत्तम आहे. रुईचं पण एक छोटंसं फुल घ्यायचं आणि दुर्वा पण एकदम छोटे घ्यायचा आणि कागद पण खूप छोटा घ्या. नाही तर परीक्षा हॉलमध्ये जर तुम्ही जास्त मोठा कागद घेतला तर परीक्षा हॉलमध्ये घेऊन देणार नाही. त्यामुळे तुम्ही उपाय करत असताना नेहमी विचार करूनच सर्व गोष्टी कराव्यात. सरस्वती मंत्र. ओम ह्रीं श्रां श्रीं हं सः ठः 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 सरस्वती भगवती विद्या प्रसादं कुरु कुरु स्वाहा. ओम ह्रीं श्रां श्रीं हं सः ठः 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 सरस्वती भगवती विद्या प्रसादं कुरु कुरु स्वाहा. माळ जप झाल्यावर पेल्यातील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे.
थोडं 1-2 टिपका राहिलेलं पाणी डोळ्यांना सुद्धा लावावे. या सेवेमुळे बुद्धी तल्लख होते. शीघ्र विद्याप्राप्ती होते. तोत्रेपणा जातो. या सेवेबरोबरच तुम्ही अभ्यास केलेला हवा तरच तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे आणि केलेल्या उत्तरांची आठवण होणार आहे. परीक्षेत यशप्राप्तीसाठी मंत्र. मोरी सुधारही सो सब भांति, जासो कृपा नहीं कृपा अगाती. वरील सरस्वती मंत्र डोक्यावर हात ठेवून 11 वेळा म्हणावा. मोरी सुधारही सो सब भाती, जासो कृपा नहीं कृपा अगाती. कोणताही मंत्र म्हणत असताना तुम्ही जर सुरुवातीला म्हणत असाल किंवा पहिल्यांदा म्हणत असाल तर उच्चार तुमचे इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळे 1-2 वेळा म्हणून नंतरच संकल्प करून कोणताही मंत्र बोलायचा आहे. कारण त्या मंत्रामध्ये खूप शक्ती असते आणि तुम्ही जर चुकीचा मंत्र बोललात तर कदाचित जे तुम्हाला हवे ते होणार नाही. श्री स्वामी समर्थ. 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 परीक्षा काळात करावयाची काही सोपे तोडगे. परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नांची उत्तर आठवत नसेल तर जवळ का पूर्वतुर्री ठेवावी. आजपासून 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली आहे. आज ज्या चुका झाल्या त्या परत करू नका. परीक्षांच्या आधी अगरबत्ती लावून 1 ते 9 हे उपाय घरी करायचे आहेत. 1 ते 9 रामरक्षा ओव्या म्हणून मंदिरात जाऊन वाचाव्यात. नंतर पेपर असलेला विषय लिहिलेल्या कागदावर रक्षा गोळा करून ती पुडी जवळ ठेवावी. पेपरला जाण्यापूर्वी जर सोमवारी पेपर असेल तर घरातून बाहेर जाण्यापूर्वी आरशात चेहरा बघून शिवलिंगावर 1 बेलपत्र वाहणे. जर मंगळवारी पेपर असेल तर हनुमानाच्या मंदिराला गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा व स्वतःसुद्धा खाऊन घ्यावा. त्यानंतर परीक्षेला जावं. वार बुधवार असेल तर श्री गणेशाला वंदन करून मोतीचूर लड्डू वाहून प्रसाद घ्यावा. मोतीचूर लाडू गणेशांना खूप प्रिय आहेत. त्यामुळे ते दाखवले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. गुरुवारी कपाळावर केशरी गंधाचा टिळा लावून सोबत पिवळा रुमाल ठेवावा. शुक्रवारी पांढरा पोशाख घालावा व कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवावा, प्रसाद घ्यावा. शुक्रवारी जर असेल तर पांढरा पोशाख घालावा व कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवावा, प्रसाद आपण खावा. शनिवारी पेपर असेल तर जाताना केशात राई म्हणजे मोहरीचे दाणे ठेवावेत. हे सर्व उपाय सोपे आहे, थोडक्यात आहे. ज्यांना जमल त्यांनी नक्की करावं. विद्यार्थ्यांनाही जमले तर पालकांनी करावं. आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सर्व पेपर सोपे जावेत आणि त्यांना परीक्षांसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. छान पेपर लिहा.
श्री स्वामी समर्थ. परीक्षेबरोबर नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. घरी आल्यानंतर एकतरी कोणतेही तुम्हाला जे आवडणारे स्तोत्र म्हणा, गणपती अथर्वशीर्ष म्हणा, गणपती संकटनाशन स्तोत्र म्हणा, कोणतंही एक स्तोत्र तुम्ही रोज म्हटलं तर ते नक्कीच तुमचं पाठ होईल. आणि त्यासाठी पाठ झाल्यानंतर 1 ते 2 मिनटात तुम्हाला हे स्तोत्र बोलता येईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.